चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आणि मी जर आनंदी दिसतोय तर त्याचं कारण सुद्धा चरणी जगन्नाथा. मी जर आनंदी दिसतोय तर समजून घ्या मी वैष्णव आहे. आणि जर मला व्हायचं असेल आनंदी तर समजून घ्या उपदेश वैष्णव पद मिळवणं आहे. ज्याने कोणी वैष्णवाचा अधिकार मिळवला अवघेची त्रैलोक्य. आता कारण असं आहे, या वैष्णवाला मृत्यूचंही भय नसल्यामुळं त्यांना वैकुंठातही आनंद आहे. यांना मृत्यूनंतरही अंतर आहे. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे. त्यामुळे मृत्यूचं भय नाही आणि मृत्यूनंतर आनंद. याचं कारण एवढंच आहे की ज्याचा जन्मच जगाच्या बापाच्या नामचिंतनात गेला त्याला मृत्यूचं भय वाटत नाही. कारण त्याची अवस्था मृत्यूपर्यंत अशी झालेली असते, मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाची या वाहनी. ते शरीर जाती क्षणी देवची झाले. तो माणूस न राहिल्यामुळे त्याला मृत्यूचं भय वाटत. पण त्याच्यासाठी मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाच्या वाहनी. मन आणि वाचा या दोन्ही मध्ये जगाच्या बापाचं नामचिंतन लागणार आहे. चरणी जगन्नाथा म्हणजे मन तिथं रमवावं लागेल, मुखात देवाचं नाव घ्यावं लागेल, समजून सांगावं लागेल माय जगन्नाथ. लक्षात येतं. आणि एकदा हे मनाला समजून सांगितलं की चैतन्याची शोभा, चैतन्य वैराग्य मिळायला असा काय वेळ लागणार आहे. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणले सूर्याला ग्रहण असेल, चंद्राला डाग असेल, त्याला ग्रहण नाही डाग नाही असा परिपूर्ण वैष्णव आहे. त्याच्या तेजाने ब्रह्मांड तेजोमय होतं एवढं सामर्थ्य त्याच्या भक्तीत आहे. त्याला काय वेगळं करायची गरज आहे. चैतन्याची शोभा. पण चैतन्य मिळायचं कारण आहे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जर जगाचा बाप अनाथाचा नाथ जनार्दन, जर तो मायबाप होतोय आमचा तर आम्हाला अनाथ व्हायलाही काही वाटत नाही. मग हरकत नाही ना देवा. जगात सगळ्यात जवळचं नातं जर पंढरीच्या बापाचंच आहे तर माझ्या मनाला कळावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे जे मनानं मी निर्मित केलंय. माझी जी अवस्था आहे, संकल्पे सृष्टी घडी सभेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. माझं मन मला आयुष्यात कल्पनेत ठेवतंय. मी सत्यात नाहीच आहे. माझी अवस्था कशी आहे, एका मिनिटात राजा आणि एका मिनिटात रंक. कारण सत्य नाहीच आहे ना. म्हणजे अवस्था कशी, ती किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. अंतरात कापड जरी हल्ला तरी डोळ्याला काय वाटतं, जनावर आहे, साप आहे, नाग आहे. तुमच्याकडे काय म्हणतात, हा बोलत जा. विनंती आहे माझी बाबांनो, बोला. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते, पण बोला. तुम्हाला वाईट नको वाटायला, हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोला. कारण कीर्तन म्हणजे एकट्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ जमविला. आणि माझी विनंतीच आहे, आनंदाने कीर्तन ऐकत जा, आनंदाने. माझं साधं प्रश्न आहे बघा तुम्हाला. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही. हो, पोटची रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे. अगदी तसं आहे बाबा. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी देव भेटल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य तुमच्या शुद्ध अंतकरणातच. म्हणा ना, माझ्या पोटची करतीये, माझ्या रक्ताची बहीण करतीये, म्हणायला काय जात आहे. शुद्ध अंतकरण जगाच्या बापाला जवळच करतंय की. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहते येते. हे सत्य तर स्वीकाराल की नाही. मग काय हरकत आहे आनंदाने कीर्तन ऐकायला. हसू वाटलं हसा, टाळी वाजू वाटली वाजवा. तुम्ही वाजवली पण माझ्यावर उपकार केल्यासारखी वाजवली. हा दिगेवाडीकर, तुमची टाळी सुद्धा एकदम अशी होती, दर्गे दर्गे दर्गे. असं नका करू. आनंदाने रे मनसोक्त जगायला शिकत जा. जगायला फार कमी कारण आहेत, मरायला लय कारण आहेत. मरायला सगळ्यात मोठं कारण आहे. ज्यांच्यासाठी आपण जीव घाण टाकला ते जीव लावायला तयार नाहीत आज. तुम्ही मायबाप आहात, मला शुद्ध अंतकरणाने सांगा, तुमची पोटची संतती तुम्हाला चांगलं सांभाळेल याची खात्री तुम्ही मला देऊ शकता का. मला कशाला द्यायची आहे, स्वतःला देऊ शकता का. अजून काय आयुष्यात कमीपणा कमवायचा आहे, अजून काय आपल्याला खालच्या पातळीपर्यंत जायचंय. पण तरी सुद्धा आम्हाला देव आहे याची जाणीव होतच नाहीये. कधीतरी जाणून घ्या, जगाच्या बापाशिवाय आपलं कोणीच नाहीये. हे सामर्थ्याने ज्या दिवशी लक्षात येईल ना, तेव्हा महम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवानी नचरात पार्थ मैया विशुत चेतसा. हे पार्था, जर तू त्यांना आपलं म्हणून मारलं नाहीस तर ते तुला मारल्याशिवाय राहणार नाही. मग तुझे कोण माझे कोण हे माझ्याकडनं शिक ना. मी जोपर्यंत तुझा सारथी आहे तोपर्यंत भवसागरातनं तरणार तू. तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. फक्त मी सारथी पाहिजे. मग अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता फक्त माझ्यासाठी मायबाप विठ्ठल पाहिजे. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निश्चिंत निशंक. देवाला नवल वाटलं, वेडायस की काय बाबा, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच कौरवाच्या पदरात. तू कशाच्या विश्वासावर निश्चिंत झालास. एवढं स्थैर्य एवढं धैर्य एवढं बळ बांधलंस कसं.
कशी काय झोप आली तुला? होय कोंडूरकर, इथं इलेक्शन लोकांचं झोपा तुम्हाला नाही. कशी झोप आली बरं त्या अर्जुनाला एवढ्या संकटामध्ये? कशी लागेल म्हणा. झोप लागायला माणसाचं कर्म चांगलं लागतं. कशी झोप लागेल तुम्हाला? तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल महाराज? त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? मला पोरगी म्हणून लय वाईट वाटतं. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, गॅस सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, काम कराय पोरगी सासऱ्याची ना अहंकार तुम्हाला. लाड तुमचा काही न्याय आहे पण जगाचा. पण हे काही शास्त्र नाहीये बरं का, हे तुम्ही काढलेली पद्धत आहे. आपलं शास्त्र असं सांगतं, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्री वित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो त्यानं अर्धी शिडी जरी भाकरी खाल्ली तर स्वाभिमानानं जगणारा पुरुष जगाच्या मालकाच्या दारात पुरुषोत्तम मानला जातो. एवढं सामर्थ्य त्याच्या स्वाभिमानात असतं. जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो तो मध्यम आहे, धोबी का कुत्ता घरकाना घाटका. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीभर त्रास आहे महाराज. ज्यानं बायकोचा रुपया घेतला त्याला हायच तळतळाट महाराज. पुन्हा म्हणायचं नाही देवानं वाटोळं केलं, कर्मानं केलं. आपण शास्त्राने वागलो नाही, कर्माने वाटोळं झालं. केले कर्म झाले, त्याची भोगा आले. यात कोणीच काही तत्व बदलू शकत नाही. शकता का? जे केलंय ते भोगावं लागणारच आहे. मग एक काम करा ना, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. मग विठ्ठलच करा ना कर्मासाठी. कर्मच पांडुरंग परमात्मा करा. काय राहिलं मग? अखंडितपणे जर जगाच्या बापाचं नाव मुखात आहे, दळिता कांडिता जेविता ग बाई आहे, मग स्वप्नीही न दुःख कुणी न देखवी डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी काळ. तुकोबाराय म्हणतात, अरे स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही, फक्त उठता बसता देवाचं नाव. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी दरी पिके गाई ओळील्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये, दळिता कांडिता जेविता ग बाई आहे. अखंडितपणे जर तुझं नाम मुखात आहे तर स्थिरता वेळा कितीचा वेळ लागणार आहे देवा? पण आमची अवस्था कशी आहे? आम्हाला स्थिरता नाहीये. आमच्याकडे देव सुद्धा घाईघाईने हवाय. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन, मंथोणी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. चुकीच्या मार्गाने कशाला जाताय? परमार्थाची पण मज्जाच आहे आपल्या, नाही का? खतरनाक परमार्थ करतात आजकालची माणसं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतात. अरे वा, सोमवार गुरुवार तरी कशाला सोडायचं? तेवढंही खायचंच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवारच देव जागा असतो? बाकीचे 5 दिवस देवाचे डोळे झाकून बसतो. तू खा, मी बघत नाही, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ. हा, 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई, वा रे वा, म्हणजे आरती करणारे तुम्हीच आणि पिऊन नाचणारे तुम्हीच. हा परमार्थ आहे? अरे जरा तरी अंधश्रद्धेतनं बाहेर पडा. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून आणलं पाहिजे महाराज. सांगणाऱ्याला, ऐकणाऱ्याचं राहू दे तसंच महाराज. सांगणाऱ्याला अक्कल नको काय सांगतोय ते. जयाचे अहिक धड नाही तयासी परित्र पुससी, काही अशी गत करून ठेवली की हो परमार्थाची. अहिक जगणं, धड कमीत कमी, मिनिमम पेक्षा मिनिमम. अरे जगणं तरी धड करा. नीट नाही म्हणत आहेत माऊली, धड म्हणतायत. सांगण्यासारखं तरी जगणं असू द्या. जगणं तरी धड करा. मोक्षाच्या गोष्टी नंतर करू आपण. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य, साह्य म्हणतायत. साह्य तरी करा कर्माला. घातली या भय, भीती वाटायचं कारण आहे असत्य, कल्पना, द्वैत, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. मग अवस्था हे जेळेविन बुडविती, आगेविन जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते, हे शस्त्रेविन साधिती, दोरेविन बांधिती, ज्ञानी असे तरी वदिती पैज लावोनी, चिकलेविन रोविती, पाशीविन गोविती, कवना जोगेन होती आतुवटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, हा दंभू रुडविला जगी इही, हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकच. त्यांनी पोहोचूच दिलं नाही वो विठ्ठलापर्यंत. मग मी काय केलं? याच्या मालकालाच ठासलं. शरणी जगन्नाथा, मनापासून निर्मित झालेली कल्पना जर आम्हाला एवढी त्रास देते तर आम्ही मनालाच म्हटलं, हरिणे माझे हरिले चित्त, महानवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा. मग मला कळलं याती कुळ माझे गेले, मी कोण कुठला काय लक्षातच राहिलं नाही. मग कळलं विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता. मग कळलं माय जगन्नाथ. मग कळलं माऊली म्हणतात कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. मग ज्ञानोबारांचं मत कळालं. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूच ना रक्षदापदी अमुते. गुरुबंधू मायबाप सगळं तूच होतोस विठ्ठला. आमच्या अगोदर आमच्या संकटाला तूच तोंड देतोस विठ्ठला. आम्ही म्हणजे नामालाच. तसा सामर्थ्याने विचार करायला गेलं. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी,
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविदिला माझा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविदिला माझा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. अवतार तुम्ही देवाचेच, नामस्वरूपी ज्ञानेश्वर. हे ज्या दिवशी आम्हाला कळालं त्या दिवशी अवघेची त्रैलोक्य. आम्ही फरकच केला नाही, पण आता आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इटोबा, उरला सुरल्याचा मसोबा. देव बी शिल्लक राहिले नाही दादा. आता अवघड झालं नाही का? जातीवर महापुरुष आहेत. काय नजर आहे पण आपली. काही म्हणा, आंगऱ्यावर विश्वास आहे आपला, पण बुक्क्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, येड्या गवाळ्याचे काम नाही. काय परमार्थ करून ठेवलाय दादा, देव जाणे बाबा. आणि कसं रे, जर नजरेत एवढा भेदभाव आहे, जगाचा बाप कसा दिसणार आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये. ज्या दिवशी प्रत्येकात आणि प्रत्येक कणात पांडुरंग दिसेल त्या दिवशी सगळ्यात मोठे ज्ञानी आणि सगळ्यात मोठे वैष्णव तुम्ही असाल. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. हे समस्तही वासुदेव आईसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी आहे. मग ज्याला कुठेच भेदभाव नाही, अवघेची त्रैलोक्य, त्याला दुःखच नाही ना कुठे. कारण माझन परका असा विषयच नाही. सगळंच माझं, विश्वची आमुचे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, त्याला काय दुःख मला सांगा. मग विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. फिरायचं थोडे वेळ, पण यायचं जाग्यावर. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणला, देवा, ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा? तू माझ्यासाठी जागा आहेस ना, मी चिंता तरी कशाची करू सांग तरी विठ्ठला. तुझ्यासारखा मायबाप भेटला, सगळ्या चिंतेतून मुक्त झालो. घालोनी या भार राहिलो निश्चिंती, निर्विलय संती विठोबासी. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया मला फक्त चरणी जगन्नाथा. तुला माझं म्हणायचं. एकदा तुला माझं म्हटलं की मग काय, अखंडितपणे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती. यश मिळवायला असा कितीसा वेळ लागतोय? फक्त कुठं नतमस्तक व्हावं एवढं कळलं. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मातीत मांडी घालून बसले. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं काढलं, छत्रपतींना बसायला टाकलं. सांगितलं, राजा, हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, मातीत कशाला बसताय? जाणता राजा आहात, घोंगड्यावर बसा, तुमच्यामुळे आम्ही आहोत. छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं, बुवा, आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवतोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद या मनगटात बांधून राहतोय, नाही तर शक्य नाहीये हे. ज्या दिवशी मी संतांची बरोबरी करायला जाऊ ना, त्या दिवशी माझ्या सिंहासनावर बलता बसेल आणि माझे बळकट हात शत्रूंच्या मानेवर असावे, एवढं सामर्थ्य माझ्या कर्तृत्वात असावं. लक्षात ठेवा, कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं. उगाच हिंदवी स्वराज्यावर राहत नाही. तेवढी नम्रताही लागते. केला पुरंदरचा तह, मागे सरले 4 पावलं. आमच्याकडे नम्रताच नाहीये. आमच्याकडे ॲटिट्यूड आणि ॲरोगंट, जाती धर्म फार वाढली आहे. आणि हिंदुत्व सांभाळायचं असेल ना तर कर्माने सांभाळा. आपल्या हिंदू धर्मात 7 गोष्टी चालत नाहीत. तुतच्च मास मदिराच्च वेश्या मुगयार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. हिंदू धर्मात 7 गोष्टी सगळ्यात मोठं पाप. पहिलं मांसाहार. आपल्या हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही. बरं का? बरं का? बरं का? नाही चालत. नुसतं मिरवायचं नाही रे, नुसतं बोंबलायचं. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे डोमकावळे, कशाचे मावळे? इतिहासात एक नोंद दाखवा की मावळ्यांनी मांसाहार केला होता. राज्याभिषेकाच्या काळामध्ये इंग्रज ज्यावेळेस आले त्यावेळेस छत्रपतींनी त्यांना गडाच्या पायथ्याशी ठेवलं, कारण त्यांना मांसाहार आणि मदिरा लागत होती. छत्रपती म्हटले, माझा गड किल्ला देवळा समान आहे, आई तुळजाभवानीचं अधिष्ठान आहे, जगद्गुरु तुकोबांचं गुरुत्व सांभाळणारी माणसं आहेत आम्ही. गड किल्ल्याची पायरी चढायची असेल तर मांसाहार न करताच चढायची, नाही तर गडावर यायची गरज नाही. ही ताकद होती विचारांमध्ये. हे सामर्थ्य आहे हिंदुत्वाचं. एकही मांसाहार करत नव्हता आणि एकालाही सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं. लक्षात घ्या. म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलंय विचारांवर, अहंकारावर नाही, चुकीच्या कर्मावर नाही. प्रथम
मांसाहार आपल्या हिंदू धर्मात चालत नाही. ही खाणारी पिणारी माणसं आता सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात, वर चितर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बाटलीतलं खालचं खा का सप्त्यात बी तरीच खातो. सप्ताह रे बाबा, हॉटेलमध्ये नाही बसलास तू. इथेही जिभेला चवणा नसावा. युक्त आहार विहार नाही मग इंद्रियाशी सार. बर खाता पिता विचार तरी करा की रे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोडा अर्जुना. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी परमेश्वर आहे. अन्न सुद्धा माझा विठ्ठल पचवतो. मग खाताना विचार करायला नको की चुकीचं पचवेल तरी कसा देव. जगाचा बाप आहे की रे. पंचमहाभूत अणु रेणू सुरुवात शेवट अनंत काल. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमुपा पांडुरंगा. तू आहेस की रे जो अमाप साठवलेला आहेस. का बरं विसरून गेलो मी. मी जगापासून लपेल पण माझ्यापासून कसा लपेल. मी देवापासून लपेल पण अस्तित्वापासून कसा लपेल. मी चुकीचं वागल्यावर स्वतःशी नजर मिळवेल पण परमात्म्याशी. तिथे तर कळतंय ना. जो इथे बसलाय त्याला तर कळतं ना चुकतंय रे. आपल्यात मांसाहार चालत नाही. काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. हा काय काय घरातली बाईच म्हणती रविवार आहे आज आणा ना. पिंट्याला आवडतंय मी चांगलं करतोय. हो ग बरं तुमच्या हाताला हेच चांगलं जमतं दुसरं काही पेट खातं का. माय इमानदारीनं सांगते बाई म्हणजे घरातली सगळ्यात मोठी ताकद आहे. देव कुठल्या काळापुरता घरात नसतो. चमचमीत बनवते ती सुगरण नाहीये. जिच्या अन्नामुळे पोटाला आणि बुद्धीला त्रास होत नाही ती सुगरण आहे. आणि ज्या घरातली बाई श्रेष्ठ आहे ना त्या घरात माझा पांडुरंग परमात्मा अखंड वैभवाने नांदतो. एवढं सामर्थ्य त्या बाईच्या मनगटात असतं. आपल्या जीवेला एवढा चटका म्हणलं काय घराचं चांगलं होणार आहे. आपल्या लय अवघड आहे. पण तुमच्या पाया पडून सांगते लय ताकद आहे माय तुमच्यात. तेवढी फक्त सांभाळून राहा. आपल्यात मांसाहार चालत नाही. दुसरं मदिरा. हिंदू धर्मातलं दुसरं निषेध कर्म. कर्माचे 5 प्रकार. नित्यकर्म नैमित्तिक कर्म प्रायचित्त कर्म काम्य कर्म निषेध कर्म. हिंदू धर्मातलं दुसरं निषेध कर्म मदिरा. मदिरा 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 90-90. अरे ह्याच्या पलीकडे मला शब्द येत नाही महाराज बरं का. कसं रे आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगता. आता ही म्हातारी माणसं निसती पोरं वाया गेली. पोरं वाया गेली. पोरं वाया गेली. आणि का गेली. बिडी फुकून यांची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. अरे म्हाताऱ्याने परमार्थ करायला नको. मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळतात काही काही म्हातारे. मी काही काही म्हणते मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळतात काही काही म्हातारे. भिंगाच्या चष्म्यातनं राणी शोधतात आणि लेकरांना ज्ञान शिकवतात. काय न्याय आहे पण जगाचा. तुम्ही सांभाळलं तर आमच्याकडे येणार आहे. तुम्ही नाही सांभाळलं आमच्याकडे कसं येईल. गावाची सुरुवात वासुदेवानं व्हावी. गावाची सायंकाळ रामायणानं व्हावी. गावात काकडा असावा हरिपाठ असावा. ते गाव आहे. आज रामच नाही कळला पोरांना तर मर्यादा कशी कळणार आहे. लक्ष्मणच नाही कळले वैराग्य कसं कळणार आहे. भरतच नाही कळले भक्ती कशी कळणार आहे. शत्रुघ्न नाही कळले बंधुत्व कसं कळणार आहे. सीता नाही कळली तर आमच्या पोरींना पातिव्रत्य काय कळणार आहे. उर्मिला नाही कळली तर त्याग काय कळणार आहे. आणि मारुती नाही कळले तर अधिकार काय कळणार आहे. हे कळण्यासाठी हे कळणं गरजेचं आहे. आज ज्ञानेश्वरीच नाहीये घरात तर ज्ञानेश्वरीचं महत्व समजायला अनुभव नको. ज्ञानेश्वरी पदरात नको. मी एवढं तोंड वर करून तुम्हाला बोलू शकते का तर माझा बाप निर्व्यसनी आहे. सुपारी खात नाही माझा बाप. माळकरी आहे माझा बाप. माझा आजा माझा पंजा माझ्या पंजाच्या 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 पंजा बी माळकरीच होता. त्याच्यामुळे व्यासपीठ आलं आमच्याकडे.